शांती। आज आहे 25/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही खूप काळानंतर पुन्हा बाबांना भेटला आहात, म्हणून तुम्ही खूप खूप सिकिलधे आहात, अर्थात खूप खूप वर्षानंतर भेटलेली मुले आहात। प्रश्न आहे, आपल्या स्थितीला एकरस बनविण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे, नेहमी लक्षात ठेवा, जो सेकंद पास झाला होऊन गेला, ग्रामा कल्पापूर्वी देखील असेच झाले होते। आता तर निंदास्तुती, मान अपमान सर्व काही समोर येणार आहे। त्यामुळे आपल्या स्थितीला एकरस बनविण्यासाठी पास्टचे अर्थात भूतकाळातील गोष्टींचे चिंतन करू नका। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्यामुळे कोणाला दुःख होईल। कटू वचन बोलायची नाही। अतिशय क्षीरखंड होऊन राहायचे आहे। 2. कोणत्याही देहधारीची स्तुती करायची नाही। बुद्धीमध्ये असावे की आम्हाला शिवबाबा शिकवत आहे, त्या एकाचीच महिमा करायची आहे। रूहानी खिदमतगार बनायचे आहे। आजचे वरदान आहे, शुद्ध संकल्पांच्या वताद्वारे अर्थात दृढतेद्वारे वृत्तींचे परिवर्तन करणारे दिल तख्तनशीन भव। स्पष्टीकरण आहे, बापदादांचे दिलतख्त इतके पवित्र आहे ज्यामुळे या तख्तावर सदा पवित्र आत्मे बसू शकतात। ज्यांच्या संकल्पामध्ये जरी अपवित्रता किंवा अमर्यादा येते, ते तख्तनशीन होण्याऐवजी उतरत्या कलेमध्ये खाली येतात। त्यामुळे अगोदर शुद्ध संकल्पांच्या वताद्वारे आपल्या वृत्तींचे परिवर्तन करा। वृत्ती परिवर्तन केल्यामुळे भविष्य जीवन रूपी सृष्टी बदलेल। शुभ संकल्प आणि दृढ संकल्पांच्या व्रताचे प्रत्यक्ष फळ आहे। सदा काळासाठी बापदादांचे दिलतख्त। स्लोगन आहे, जिथे सर्व शक्ती सोबत आहे, तिथे निर्विघ्न सफलता आहे। ओम शांती।